नमस्कार. ऍक्टिव्ह व्हील 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग को पॉवर्ड बाय लक्स या कार्यक्रमात मी प्रसादोक तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नाचता येईना अंगण वाकडं ही म्हण तशी बऱ्याच जणांना लागू होते. पण बरेचदा असंही होतं की नाचता येत असतं पण वाकडं सोडा सरळ अंगण सुद्धा मिळत नसतं. आणि नेमकी हीच खंत ओळखून झी युवानी अशा अनेक प्रतिभावान नर्तकांना, डान्सर्सना त्यांचं हक्काचं अंगण म्हणजेच हक्काचा मंच उपलब्ध करून दिला डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमातून. या कार्यक्रमामुळे आपल्याला जसे अनेक उत्तम डान्सर्स मिळाले तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून 3 उत्तम परीक्षक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आणि तेच परीक्षक आज आपल्याशी इथे गप्पा मारायला येणार आहेत. तेव्हा सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नारबाची वाडी, क्लासमेट्स आणि सध्याचा सुपरहिट फास्टर फेणे या सिनेमाचा दिग्दर्शक, माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक आदित्य सरपोतदार. वेलकम वेलकम वेलकम. आणि आता स्वागत करूया डान्सर, कोरिओग्राफर, माझी खूप जुनी मैत्रीण फुलवा खामकर. हाय, नमस्कार, वेलकम वेलकम. आणि आता स्वागत करूया या वर्षीची जोरदार सुरुवात ज्यांनी केलेली आहे, 2 चित्रपट बॅक टू बॅक ज्याचे सुपरहिट ठरलेले आहेत, आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता सिद्धार्थ जाधव. वा 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 वा. सिद्ध्या आला म्हणजे एनर्जी आलीच. नाही, तू कौतुकात एवढे केलं पहिलं तर यावंच लागलं मला. आणि आमच्या शो मध्ये ना प्रसाद, जेव्हा सिद्धार्थची ओळख करून दिली जाते तेव्हा एनर्जीचा वॉल्कॅनो सिद्धार्थ जाधव अशी ओळख होते. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. तुम्हा तिघांचंही खूप खूप स्वागत या मंचावरती. प्लीज बसून घ्या. सिद्ध्या, एवढ्या एनर्जीने तू एंट्री घेतलीस तर मला असं वाटतं सुरुवात तुझ्यापासूनच करावी. डान्स परफॉर्मन्स हा विषय तुझ्या खूप जिव्हाळ्याचा आहे. हे आम्हाला प्रत्येक वेळेला तू जेव्हा जेव्हा डान्स परफॉर्म करतोस तेव्हा दिसतच. तर ही जी डान्सची गोडी आहे किंवा ही जी आवड आहे ही तुला कॉलेजच्या दिवसांपासून लागली, शाळेच्या दिवसांपासून, कधी झाली ही आवड? मला माहित नाही, आवड आहे डान्सची आणि ही शिवडीला असताना सुरू झाली. कारण त्या एरियात राहताना तिकडे म्हणजे माहिती असते की तिकडे एकतर शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, गणपती असो, दिवाळी असो, वेगवेगळ्या स्पर्धा होतात. त्यात एकेरी नृत्य स्पर्धा होते, त्याच्यानंतर आपला गणपती डान्स असतो, किंवा मी एका डान्स पार्टीचा भाग होतो. सप्तरंगी डान्स पार्टी असं त्या डान्स पार्टीचं नाव होतं. ते शोज बी असले सप्तरंगी डान्स पार्टी. आणि मी एक काली काली आखेवर नाचायचो. काली काली असं एक स्टेप होती ना, ते होतं माझं ठरलेलं. म्हणजे असं. आणि ते पैसे पाहिजे, 50-60 रुपये मिळायचे आणि बक्षीस मिळालं तिकडचे लोक 10-20 रुपये प्राइस पण द्यायचे. तर ती एक आवड होती आणि ती आवडच होती. मी कधी कोणाकडे शिकलो नाही डान्स, पण मला हे कळलं होतं की यार मनापासून नाचलं ना की लोकांना आवडतं. त्यामुळे आतापर्यंत तेच जपण्याचा प्रयत्न करतोय. तर ती मग ती जोपासली गेली. मग आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यात येतो. जसं शाळेत गॅदरिंग सुरू झालं, किंवा मग कॉलेजमध्ये आल्यानंतर याला अशा पद्धतीचा माहोल असतो, मग तिकडे सुरू झालं. मग जेव्हा आपल्या इंडस्ट्री आलो तेव्हा अशी लोक खूप भेटली, त्यांनी प्रोत्साहन दिलं, कोरिओग्राफरने दिलं. आणि ती आवड आहे. पण आणि खूप मस्तपणे एन्जॉय करतो मी ती आवड आता. आणि मी एन्जॉय करतो तर लोकांना पण बरी वाटते ती. हा बरा नाचतो असं होतं. आदित्य, उलाढाल, क्लासमेट्स, नारबाची वाडी, फास्टर फेणे, अनडाऊटेडली चढता ग्राफ आहे तुझ्या करिअरचा. आणि मला असं वाटतं की या पद्धतीचे हिट चित्रपट दिल्यानंतर अचानक एका डान्स शो मध्ये परीक्षकाची जबाबदारी स्वीकारताना मनात नेमकं काय होतं? खरं मला जेव्हा विचारलं ना की हा शो आम्ही असं करतोय आणि तू डीएमडीला परीक्षक म्हणून येशील का, तर मी नाही म्हटलं. मी म्हटलं अरे माझं काय काम आहे तिथे, कारण मी एक डिरेक्टर आहे आणि मी ना कोरिओग्राफर आहे, ना मी फार उत्तम डान्सर आहे, ना मी कुठे माझी कला डान्सिंगची दाखवली आहे की अरे ह्याला बोलवा. तर म्हटलं माझं काहीच काम नाही आणि मी तिथे येऊन करायचं काय. पण मला एक खूप त्यांचा मुद्दा, चॅनलचा मुद्दा कळला आणि पटला की
तिथे प्रेझेंटेशन पण महत्वाचं आहे. आणि तूही डिरेक्टर आहेस आणि आपल्याला सिनेमात कुठलंही गाणं आपण जेव्हा एक कन्सिव्ह करतो आणि ते गाणं डिझाईन करतो की त्या गाण्याचे व्हिज्युअल्स बघतो आपण, त्या गाण्याच्यात त्याचे कलर पॅलेट्स बघतो आपण, त्याच्यात ओव्हरऑल त्याचं प्रेझेंटेशन बघतो. बरोबर. तर ते प्रेझेंटेशन अतिशय महत्वाचं आहे. आणि ही कॉम्पिटिशन अशी येणार आहे की ग्रुप्स आहेत, सोलो आहे, ड्युएट आहे आणि बंधनच नाही कुठलं, म्हणजे कुणीही येऊ शकतं आणि पार्टिसिपेट करू शकतं. सो मग अजून मोठी संधी मिळते प्रेझेंटेशन चांगलं करण्याची. आणि मला त्यांनी सांगितलं की तू प्रेझेंटेशन बघ, तू स्टोरी बघ, की प्रत्येक गाण्यात एक स्टोरी असते आणि ती स्टोरी बरोबर येते का. म्हणलं मग हे करेक्ट आहे, म्हणजे ऍज अ डिरेक्टर म्हणून मला हे बघायचं असेल ना तर मला आवडेल याला. आणि मग हे नाचवतात, कारण एरवी आपण जे नाचवतो लोकांना सेटवर त्यानंतर मग ह्यांना संधी मिळते की मग म्हणतात आदित्य एक डान्स तू ह्याच्यावर कर, आणि मग ते मला नाचवतात आणि मग ती मजा कमाल नाचतो. आणि मी मजा करतो रे. म्हणजे मला ते झालंय, जाणवलं की आपल्याकडे टॅलेंट भयंकर मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रात. आणि हे फक्त महाराष्ट्र नाही, म्हणजे कलकत्त्यावरनं 3 मुली आल्या किंवा MP, गोवा, कुठून म्हणजे आपण म्हणून तिथनं लोक आलेली आहेत. सो हे सगळं टॅलेंट एका मंचावर येतं आणि त्या मंचावर हे टॅलेंट बघण्याची तुम्हाला संधी मिळते, त्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही. फुलवा, इतकं काम केल्यानंतर, कोरिओग्राफी मधले वेगवेगळे जॉनर्स हाताळल्यानंतर, आज जेव्हा DMD सारखा प्लॅटफॉर्म मध्ये तू परीक्षक म्हणून बसतेस, समोर जे स्पर्धक आलेले आहेत ते अनेक, जसं आता आदित्य म्हणाला, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. त्यांची फायनल मध्ये निवड करताना किती अडचणी आल्या किंवा किती टफ गेलं? एक तर प्रसाद, माझी स्वतःची बिगिनिंग म्हणजे सुरुवात करिअरची एका रियालिटी शो मधनं एक परफॉर्मर म्हणून झाली आहे की ज्याच्याबद्दल लोक अजून मला येऊन सांगतात रिबिन गर्ल. तर त्यामुळे रियालिटी शो किंवा जेव्हा जस्ट आपल्याकडे इंट्रोड्यूस झाला होता, भारतात नवा होता, तेव्हापासून मी या शो मध्ये असल्यामुळे एक परफॉर्मर म्हणून आणि नंतर एक कोरिओग्राफर, मेंटॉर म्हणून आणि ज्युरी म्हणून मला ना त्या मुलांची बेसिकली मनस्थिती खूप माहीत असते जेव्हा ते परफॉर्म करतात. त्यामुळे मला असं सारखं दडपण येतं की आज मी इकडे छान छान ड्रेस घालून बसलेली आहे, मेकअप करून, आणि मी त्यांना कमेंट्स देतेय. तर मला सारखं कुठेतरी आतमध्ये वाटत राहतं की नाही, टू बी व्हेरी केअरफुल, त्यांना सांगताना कुठे दुखावलं जाऊ नये, कारण मी तिकडे उभी होते. मला टचवूड आतापर्यंत अशा कधीच वाईट कमेंट्स किंवा अशा ॲरोगंटली कोणी बोललेलं नाहीये, पण काही शोज मी बघते किंवा मुलं दुखावली जातात, मग त्यांना ते त्यांच्या गोड पद्धतीने कसं सांगायचं किंवा ही खूप जबाबदारी वाटते. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यात डिफिकल्ट जॉब हा ज्युरीचा असतो. म्हणजे परफॉर्मर म्हणून खूप इझी आहे करणं, पण ज्युरी म्हणून कमेंट्स देणं खूप डिफिकल्ट आहे असं मला वाटतं. गंमत काय, जर ती म्हणाल तसं की खरं थँकलेस जॉब असतो. जेव्हा एखाद्या खुर्चीवर तुम्ही बसता तेव्हा खरं तो थँकलेस जॉब असतो, कारण त्या सर्वतोपरी विचार करून. आता मी पण एक रियालिटी शो केला, आपल्याला काय वाटतं अरे आमचा बरं होतं यार, त्याने बघा त्याला घेतला. पण काही पॅरामीटर्स असतात जे परीक्षकाच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते पाळावे लागतात. बरोबर. नॉर्मली तुम्ही परीक्षक जनरल ऑडियन्स वाटतं हा मस्त आहे, हा मस्त आहे, पण त्यातल्या त्या गोष्टी घेणं गरजेचं आहे म्हणून ती लोक तिथे बसलेले असतात. आम्ही कधी कधी खूप प्रॅक्टिकल डिसिजन घेतो, म्हणजे उत्तम नाचणारे एका छोट्या छोट्या चुकीने आउट झालेत, तर त्याचं वाईट आम्हालाही वाटतं की यार हे ना पुढपर्यंत जाऊ शकले असते. पण आमच्या तिघांचं मत काय की ती तुमच्या आयुष्यातली ती एक चूक खूप महत्वाची असते, ती जर सुधारली तर आयुष्यात पुढे जाऊ शकता, हा थॉट आहे आम्हाला त्यांना द्यायचा असतो. त्यामुळे फुलताई म्हटलं तसं बरोबर आहे की ते खूप कठीण जॉब आहे, पण तरी आम्ही तिघं तो करण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, डान्स महाराष्ट्र डान्स या नव्या रियालिटी शोचे 3ही परीक्षक आज इथे आपल्यासोबत गप्पा मारायला हजर आहेत. जसा डान्स हा या तिघांचा श्वास आहे, तसाच अजून एका व्यक्तीचाही तो खूप मोठा श्वास आहे. डान्स बद्दल त्या व्यक्तीच्या भावना अत्यंत उत्कट आहेत, अत्यंत खोल आहेत. त्या व्यक्तीचं नेमकं डान्स बद्दल म्हणणं काय आहे, ती डान्स शिकणार आहे का, तिचं नेमकं काय होणार आहे, बघूया. उमेश झाला, गणेश झाला, उमेश झाला, गणेश झाला, आता कुणाचं नाव, उमेश झाला, गणेश झाला, आता कुणाचं नाव. आला बाबूराव बघा, आला बाबूराव, आला बाबूराव बघा, आला बाबूराव, आला बाबूराव बघा, आला बाबूराव, आला बाबू. अरे येऊन जुना झालो की थांबू आता. तर माझ्या गाण्यावरून तुम्हाला कळलेलं असेल की मी त्यात डान्स अकॅडमी उघडलेली आहे, लचक मचक डान्स अकॅडमी. मी बाबूराव उर्फ कमनीय लचके आता मोठा कोरिओग्राफर होणार आहे, उमेश जाधव आणि गणेश आचार्य यांच्या नंतर. देवा डान्स अकॅडमी उघडले, आता फक्त एक असा शिष्य दे जो माझं नाव मोठं करेल, माझ्या क्लासचं नाव मोठं करेल. देवा बाई DMD मध्ये काय नाचतात पोरं,
DMD मध्ये काय नसतात कोण मला नसेल शिकवाल नखवा त्याचं मला शिकवाल का नखवा त्याचं मला शिकवाल का नखवा त्याचं मला शिकवाल का त्याचं मला शिकवाल का त्याचं मला वा 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 त्याचं मला पहिल्यांदा पाहिलं कोळी डान्सवर अख्खं गलबत नसतंय अरे सर देवा सर मला शिकवा ना अरे शिकव ना. मला dance शिकवा ना काय तुला डान्स काय शिकायचंय मला डॅन्स शिकायचं sir. काय पण काय शिकायचंय मला सिद्धू सोबत नाचायचंय असंच पाहिजे सिद्धूला लय पुढे नाचत असतो ना ये. मस्त आहे हा. काय सिद्धू मला सोबत त्याच्यासोबत नाचायचंय नाचायला कशा पाहिजे लगेच सुरू करायचं याचे मामा त्याचे मामा त्याचे मामा त्याचे मामा त्याचे मामा त्याचे मामा पण हे सोपं नसतं हा. घरी मामा बिघडला तर आई बिघडते नाही मला त्याच्यासोबत नाचायचंय का हा वय त्याच्यासोबत नाचू ना हा? त्याच्यासोबत हा, नाचलो कळलं मला कळलं म्हणजे पुढे एक तास सिद्धू नसणार मागे अख्खा कोरस नसणार मला त्याच्या बरोबर नाचायचं त्याच्या बरोबर का काही अम्बिशन का तुझी त्याच्यासोबत हा. नाचलं त्याच्यासोबत हा. नाचलं की लोक म्हणतील हा, म्हणतील काय सॉलिड नसते ही मुलगी मग लोक म्हणतील काय टुकार नसतं तो म्हणजे हा बदला घेण्यासाठी तू डान्स शिकतेस डान्स मला शिकायचं डॅन्स शिकवायचं डॅन्स हा? इकडे पहिलं बोलायला शिक हा डान्स बोल डान्स डॅन्स डान्स डॅन्स डोला काना डान्स डॅन्स नला काना नॅच डॅन्स तुझा प्रॉब्लेम मला कळलाय तू जन्माला आल्याला सगळे बोलायला असतील तू सगळ्यांचे करायला लागलीस तू सगळ्यांचं आहे ना नृत्य पण नृत्य नृत्य हा वा नृत्य वा काय हिच्या आई वडिलांचं कृत्य आहे नृत्य मस्त नृत्य. हे सगळं सोड मरू देत तुला कधी आयुष्यात कधी तू नाचलीस हा हा काय सांगते हा. मग एखादं लोकनृत्य करून दाखव आ, चल गा- हा. ए, वाजव. हा. गाणं म्हणा. गाणं- मी- ले गई दिल मेरा वंचनी. क्या बात है? ले गई दिल मेरा वंचनी. हा. खली वली, खली वली, खली वली. तुम्ही का खाली पिली वाजवताय सर, नागिन dance special असतं माझं. ते पण नागिन येतं? dance. वाजवा. हा, तुम्ही गाणं हा म्हणा. गाणं म्हणतो हा गडोळ्याचं पाणी कशाला ढवळील नागाच्या पिलाला तू काळे कवळील नागाच्या पिलाला गिठान ननीन मन डोले मेरा तन डोले नरे निनी ना 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 अरे 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 आज सगळ्या प्रजांनी डोळे भरून बघितलं नागिनीच्या तालावर अॅनाकोंडा नाचताना कशी नाचतीय कशी नाच Anaconda. हा? पारंपरिक असं तरी anaconda. म्हणजे काय ती मला तोच विचार करतोय मी. अच्छा यांना कोणता पारंपरिक पारंपरिक कळत नाही. कळलं मला कळलं पण हे मी तुला लोकनृत्य म्हटलं ग लोकनृत्य असं नसतं ग लोकनृत्य म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी केलेलं लोकगीतावरचं नृत्य याला म्हणतात लोकनृत्य कळलं हा मग मी तेच केलं. काय लोकांनी लोकांसाठी केलेलं लोकनृत्य लोकांनी बघितलं लोकांनी टाळ्या वाजवल्या लोक नाचले लोक वाजवले चला माझंच चुकलं माझंच चुकलं इकडे मारा. नको अगं गुरु आहे तुझा मी सॉरी मग लोकनृत्य म्हणजे कसं असतं कोळी डान्स असतो हा कोळी नृत्य असतं झालं तर आदिवासी नृत्य असतं अरे काय मला माहिती आदिवासी नृत्य येतं नृत्य नक्की येत करून दाखव हा बाजूला वा. बाजूला हा. सुरू या हम बेवफा अगं लोकनृत्य येते हरगिज न थे अगं आदिवासी येते अरे हम वफा अगं आदिवासी नृत्य येते कर ना सके झिंगालाला 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 आलं नाही बघा झिंगालाला हुर 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 इकडे ओ या इकडे 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 येऊन कर झिंगाला झिंगालाला इकडे इथे कर हा कर नाही राहू दे कार्पेट निघालं होतं बसलं हा तुझा आदिवासी डान्स होता हा. तू आदिवासीला राहायची वा
पारंपरिक होता. स्वतःच्या जोकर आम्ही हसायचं, आमचे जोकर हसणार नाही का तू? व्याख्या अरे व्याख्या कधी नाही, नाही. ओढून काढ ना बाहेर. मला तुमची डान्सची व्याख्या हा, कळली. व्याख्या कळली तुला? कळली ना? ती डोक्यात फीड करून ठेव. हा मोहिनी अट्टम माहितीये आश! हैला. काय झालं? जाम आवडता मो- फॅन आहे. मोहिनी अट्टमची ना? हा करून दाखव पटकन चल. नाही नाही करू नका नाही, नाही. का? अगं कर त्यांच्यासारखं नाही कर आपल्याला जमणार. अगं कर, कोणी मारणार नाही तुला. नाही कर. नाही त्या गॅरेटीत बाबा कोण? ते आपल्या मोहिनी अट्टम गडी. इकडे. कोण म्हणाली? मोहिनी अट्टम गडी. त्या कोण आहे? त्या नाही का त्या होणार सूर मी या घरची मोहिनी अट्टम गडी. ए सोने ए. अगं त्या रोहिणी अट्टंगडी आहेत ग. अगं रोहिणी अट्टंगडी आहे. मी तुला मोहिनी अट्टम बद्दल विचारलं. नाही नाही त्या नाही मला माहिती कुठं राहतात त्या. कोण? कशात काम करतात मोहिनी अट्टम गडी. तुझ्या काय झालं काय झालं काय? मोहिनी अट्टमा नृत्याचा प्रकार आहे. नृत्याचा कळलं का तुला? भावळट तसं भरतनाट्यम असतं. मला माहितीये. गाप तुला काय माहित नाही. मला माहिती. ए गाप तू येडा नाही, बनवते नाही, मला नाही. काहीतरी सांगते. नाही नाही मी करते. नक्की? लांब व्हा. हा. मला जागा लागते. तिला खूप जागा लागते बाबा. वा वा. गलगली निघाली गलगली गलगली. आपले गुरुजी आपल्याकडे बघतात गलगले. बघत काय बसला गलगली गलगली निघाव गडगडची रे भरत जाधव नाट्यम. तुम्ही जाधव मधील बोलला नाही सर. नाही माझं चुकलं. हा? माझं जादव बोलायचं राहिलं माझं. हा? याच्यापुढे आयुष्यात कोणाला मी भरतनाट्यम विचारणार नाही. ओके? भरत जाधव नाट्यम. अगं असंच करतात ना ते. अगं नृत्यात कमीत कमी ते हे आवश्यक असतं माहिती तुला? काय करतात हे? Yes! ताल 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 असतो, सूर असतो, हा लय पाहिजे. लय बोलतात बाबा. हा. शिकवतच नाहीत. आम्ही लय- त्याच्यात बोलतात. कळलं मला, मी लय- डॅन्स शिकवत डॅन्स. मी लय बोलतोय. हा. मी लय बोलतोय की तू लय बोलतेस? मी लय येत मी लय बोलणार. मीच माती खाल्ली. बरोबर आहे. अगं तू 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 कशी डान्स शिकणार? तुझी डान्सची काहीच तयारी नाहीये. नाही तयारी सर. काय तयारी आहे? काय खूप तयारी आहे. काय तयारी आहे? घरी मी चिंचा फाडल्यात सर. काय चिंचा. फाडायला कशाला पाहिजे? तू घातली तरी फाडणार आहे ती. इतकी वर्ष नाही फाटली मी फाडलीच अशी. आणि तसे रिंगा आणल्यात मोठ्या मोठ्या. आता अशा रिंगा बिंगा आल्या. ब्रेसलेट ब्रेसलेट केस बी स्पाइस करणार आहे सर एकदम. ही डान्सची तयारी करणार आहे तू? ही हे घालून का तुला हिपहॉप करायचं आहे? हिपहॉप मला येतं सर. काय त्या तुला काय नाही? तुझा पण येडा नाही, hip hop बनवते. मला नाही येतं. तू मला येडा बनवते. मी करून दाखवते सर. नक्की? अरे, आणि टाकू करून. सीध्या बघ रे. हा. हिपहॉप होईया जय बजरंग. हिपहॉप होईया, जय बजरंग. हिपहॉप होईया, जय बजरंग. वा 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 वा. वा. हिपहॉप भैया. हिपहॉप. अरे हो हो, हो. तू चुकीचं फील्ड निवडलंस. तू शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घ्यायला पाहिजे होता. हिपहॉप होऊया किती हिपहॉप काय झालं? हिपहॉप होऊया. हिपहॉप. हिपहॉप हा डान्सचा प्रकार आहे ग. तू आता एक काम कर, तुझ्या हात जोडतो, फक्त तोंड बंद ठेव. हा मी जसं करून दाखवीन तसं तू करायचं. ओके? हा आता लावणी करायची आपल्याला. नांगर आणू. हा काय नांगर. कसले जोक करते ग नांगराचे आणि पांड्याचे? हा कसले जोक करते तू? हा बावळट नांगर आणते. मी करतो तसं फक्त करायचं, कळलं? गपचूप. ए हा लावणी वाजवायची आपल्याला. हा. नाचा. हे गाव लई न्यार, हे गाव लई न्यार, इथं थंडगार वार, गरम शिनगार सोसना, याला गरम शिनगार सोसना. याचा आदर्शाचा तोरा, याचा कागद आहे कोरा, इथं शाहीर लेखणी पोचना, इथं शाहीर लेखणी पोचना. याला वरण भाताची गोडी नको फुटाची छडा अन सोंगा ढोंगाचा कारभार, इथला सळ सुद्धा घालते आळीमिळी. अन सारो रपती रसाब रगती, घरात पोळी अन बाहेर. वा 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 वा. हो. वा.
बात आहे सर. सर हा. वाड्यावर या. ए! काय भारी नसतात सर तुम्ही. काय सांगते? एकदम भारी. आवडला? काय अदाय सर. ए, सोने, काय अदाय, सोने, सर. बोलीन. सर तुम्ही एक काम करा. हा. हे सगळे लचक मचक डान्स क्लासेस आहे हा. ना रे, बंद करा आणि काय करू आणि माझ्यावर चला. कशाला माझ्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा सर. तुझ्या का इथं तुम्हाला कुत्रा विचारत नाही तुझ्या माझ्या कुत्रा विचार, मला कुठे वा 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 सुपर. नमस्कार. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ऍक्टिव्हिल 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग को पॉवर्ड बाय लक्स. आदित्य, या शोच्या निमित्ताने तू पहिल्यांदाच परीक्षक म्हणून आमच्या समोर आलेला आहेस. तुझे चित्रपट आम्ही अनेक पाहिले, पण जसं तू मगाशी म्हणालास की तू चॅनलला नको नको म्हणत होतास, पण ते म्हणाले की नाही, प्रत्येक डान्समध्ये एक स्टोरी असते आणि ती स्टोरी तू शोधू शकतोस. तर दिग्दर्शक म्हणून परीक्षकाच्या भूमिकेत बसताना काय अनुभव आला आणि कसा एन्जॉय करतोयस हा प्रवास? एन्जॉय खूप करतोय नक्कीच. म्हणजे मला दर राऊंडमध्ये असं वाटतं की आता नेक्स्ट काय होणार, कारण तेवढे आउटस्टँडिंग कंटेस्टंट आहेत एकतर. आणि मला वाटतं प्रचंड जबाबदारीचं काम आहे रे, कारण तुम्ही एका व्यक्तीच्या आयुष्याशी कुठेतरी खेळताय. तुम्हाला संधी मिळते, तो पुढे जाऊन काय त्याच्या करिअरमध्ये त्या डान्सची करणार आहे ही तुमच्या हातात असते ती गोष्ट. की तुम्ही त्यांना रिजेक्ट केलं तर ते रिजेक्ट होऊन जाऊ शकतात आणि ते कधीच परत डान्स करतील का नाही हे तुम्हाला बाहेर जाऊन काय होईल माहित नसतं. पण तुम्ही त्यांना पुढे नेलत तर त्यांचं करिअर घडत जात असतं. आणि मला वाटतं टेलिव्हिजनची पॉवर एवढी मोठी आहे ना की ती घराघरात पोहोचलेली आहे ती. आणि मी जेव्हा घरातनं एक कुठला तरी कार्यक्रम बघतो आणि मला कोणतरी आवडतो, तो लक्षात राहतो, तर त्याची ती कलेला मी कुठेतरी सपोर्ट करतोय. आणि तो बाहेर आल्यानंतर त्या मुलांना, म्हणजे जी आता मुलं कार्यक्रमात आहेत, त्या मला सांगतात दर राऊंड नंतर मध्ये गॅप जाते, तर ते म्हणतात आम्ही गावी गेलो, आम्ही घरी गेलो, त्यानंतर सगळ्या लोकांनी आमचे सत्कार केले, आम्हाला कॉलनीमध्ये कोणीही विचारत नव्हतं आणि डान्स काय करतो रे, याचं काय होणार नाही, अशा म्हणणाऱ्या लोकांनी आम्हाला खांद्यावर उचलला. तर हे जे बदलणं आहे ना, त्यांची कुठेतरी डेस्टिनी बदलणं आहे ना, ती आम्हाला जाणवतं की आमच्या त्या परीक्षणावर अवलंबून आहे. मग आपण चुकता कामा नाही. आणि मग जे आपल्याला बोलायचं आहे, जे आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत, ते ऍप्ट असले पाहिजेत. आणि त्यात कुठेही मग नंतर पुढे जाऊन हा विचार आपण करायचा नाही की आपण चुकलो का. सो म्हणून आम्ही आमचे काही ना ठराविक काही निकष ठरवलेले आहेत की आपण काही काही गोष्टी बघायच्या, काही गोष्टींना आपण सपोर्ट करायचं, त्याला प्राधान्य द्यायचं, आणि काही गोष्टींना आपण डेफिनेटली एक स्टेप मागे घेऊन म्हणायचं की हे नकोय आपल्याला. सो ते आमचं अनसेड एक काही रूल्स आहेत, पण आम्ही ते फॉलो करतो. आणि मजा काय असते ना की सिद्धार्थचं एक मला एक चांगली गोष्ट काय वाटते की येतात सगळे आणि गावागावातनं छोट्या छोट्या गावातनं आले असतात आणि आले एक सर मिठी मारायची सर तुम्हाला, किंवा सर एकदा जरा आमच्याबरोबर डान्स करा ना. तर त्यांच्या मनात ना खरोखर ती अशी एक ते प्रेम असतं सिद्धार्थसाठी, ते जाणवतं. सो त्यांना आनंद होतोय तिथे यायचा. फुलवाचं त्यांनी नटरंग, आता मला वाटतं 10 पैकी 7 किंवा 8 परफॉर्मन्सेस ऑडिशन राऊंड नटरंगच्या गाण्यावरच होती. आणि प्रत्येक वेळेस आमचं असं व्हायचं की तुम्हाला माहितीये का या गाण्यांची कोरिओग्राफर कोण आहे, ही फुलवा खामकर आहे. आणि तेच ना त्यांना भरून यायचं की ते म्हणायचे की मॅम आम्ही या गाण्यांवर तुमच्या कोरिओग्राफीला आम्ही किती इव्हेंट्सला केलेलं आहे. सो मला वाटतं ह्या गोष्टी बघणं की कुठेतरी म्युच्युअल ऍडमिरेशन आहे. आणि अशा ताकदीच्या जजेस बरोबर बसून मला तो शो जज करता येतो आणि कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करता येते. आम्हाला एवढंच म्हणायचंय की जर आम्ही एक चांगला फाइंड जर ह्या शो मधनं कुणी उभा करू शकलो आणि त्या टीमला, ग्रुपला किंवा त्या सिंगल डान्सरला करिअरमध्ये त्याच्या काहीतरी घडवण्यासाठी मदत करू शकलो तरी आमचं खूप मेजर चांगलं काम झालं. आणि आमच्याकडनं जे काही वेळ गेला, आम्ही जे काही प्रयत्न केले ते सफल झाले असं आम्हाला वाटतं. वा 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 वा. फुलवा, तुझी सुरुवातच एका मोठ्या हिंदी रिएलिटी शो मधून झाली. हो. मग त्यानंतर अनेक रिएलिटी शो मध्ये तू आलीस. आज जेव्हा डान्स इंडिया डान्स हा जो शो आपण बघतो हिंदीतला, त्या मध्ये सहभागी होणारे स्पर्धक, त्यांचे परफॉर्मन्सेस, त्यांचं ग्रँजर, त्यांची विजन, या विजन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातली मुलं करतायत असं तुला प्रामाणिकपणे वाटतं? 100%. आता एक रियालिटी शो चाललाय तिकडचे मला वाटतं 50% लोक मराठी आहेत, द कोरिओग्राफर्स. म्हणजे आय वुड डेअर से दॅट. कारण मला खूप कौतुक वाटतं. आता लेटेस्ट आपल्याकडे महाराष्ट्रीयन मुलं खूप पुढे येतात आणि कुठून कुठून येत आहेत स्ट्रगल करून. कारण एक असा पिरियड आलेला जेव्हा मीही करत होते या रियालिटी शो, तेव्हा की अरे कुठून दिल्ली कुठनं मुलं स्ट्रगल करायला येतात. आणि मला सारखं वाटायचं की मुंबईत, महाराष्ट्रात असून आपल्याकडे महाराष्ट्रातली मुलं का नाही येत आहेत करायला, की ज्यांच्याकडे आहे इतकं जवळ आहे त्यांच्यासाठी मुंबई. तर मला वाटतं ती आली आहे वेळ, कारण खूप चांगली चांगली मुलं आहेत आपल्याकडे. प्रतीक आहे, वैभव आहे, अजून आहेत. त्या दिवशी मी बरेच जणांचं बघितलं. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम. आणि मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की डान्स महाराष्ट्र डान्स वेगळा काय अजून शो,
याचं कारण असं की आम्ही फोकला प्राधान्य खूप देतो. आम्ही आणि मराठी गाणी. मराठी गाणी म्हणजे आम्ही हे मस्ट केलंय की मराठी गाण्यांवर परफॉर्मन्सेस झाले पाहिजेत. एखादं गाणं 10 पैकी एखादं हिंदी जर घ्यायचंच असेल, कुठला त्याला एक रेफरन्स मराठीचा नसेल तर आम्ही ते अलाव करतो, पण मराठी गाण्यांवरच परफॉर्म करायचं. मला वाटतं हा शो वेगळा त्यामुळे जास्ती वाटतो. हा मराठी मातीतला आणि मराठी कलेला कुठेतरी वर आणणारा हा शो जास्ती होतो. सिद्ध्या, अनेक इव्हेंट्समध्ये, चित्रपटांमध्ये, नाटकातही तुझ्या आम्ही तुला डान्स करताना वारंवार पाहिलेलं आहे. आज जेव्हा परीक्षकाच्या खुर्चीत तू बसलायस आणि अनेक परफॉर्मन्स तू बघतोस, किती वेळा आजपर्यंत असं वाटलं की आत्ता समोर होतोय तसा डान्स मला करता यायला हवा, असं किती वेळा वाटलं? असं खूप वेळा वाटलं. म्हणजे त्या आता डान्समध्ये असं नाही की फक्त सोलो करा किंवा ग्रुप करा. तिथे सोलो, ग्रुप, ट्रायो असे सगळेच आहेत. आणि मला म्हणायचं प्रत्येक गाण्याला ना वेगळ्या पद्धतीने ही पोरं प्रेझेंट करतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते गाणं तोडत नाहीत, पण ते गाणं आणखीन ब्युटिफुल बनवतात. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑडिशन राऊंडला 10 पैकी 7 गाणी नटरंगची असतील, तर ते जरी नटरंगचे असतील तरी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रेझेंट करायचं. एकाने काहीतरी ते फेकाफेकीवरच नटरंग केलं, एकाने वाजली की बारावर अखर रोबोटिक केलं. तर मला ते प्रत्येक बघताना असं वाटतं की आणि बरं झालं म्हणजे मी तिथे हे नाही काय स्पर्धक नाही, नाही तुम्ही ऑडिशनलाच गेरे रे पैसावर एका पोरीने हिपहॉप काय बी-बॉईंग केलं. नाही ते बी गर्लिंग म्हणते. आता बी गर्लिंग ती मुलगी होती आणि तिने जे केलं ते बाबा माझे. म्हणजे आता मी त्या हिंदी रियालिटी शो मध्ये जेव्हा भाग घेतला होता तेव्हा तिथे आपल्या देशातले बेस्ट जे जगातल्या बिबॉईंग स्पर्धेत जाऊन दुसरे तिसरे आले ते सगळे परफॉर्म करत होते. तर त्या लेवलचं बिबॉईंग मी पाहिलंय आणि ती एकटी मुलगी त्या पद्धतीने नाचवते आणि मी वेडा झालो की ती कशी. त्यानंतर एक त्या मुलाचं नाव घेईन मी, चेतन साळुंके नावाचा एक पोरगा आहे जो म्हणजे खरं आहे प्रसाददा. तो तिथे बसतो ना जेव्हा सेटवर, जेव्हा लाईट बीट चालू असतात, जेव्हा तो ना बालच्याला विचारतो, मी खरंच इथे आहे, हे खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. की त्याला हे वाटतच नाही की आपल्या आयुष्यात आपण जे टीव्हीवर बघत होतो की असे शो बघत होतो तिथे मी आहे आता आणि मी आता परफॉर्म करणार आहे. बरं, तो परफॉर्म करताना तो वेगळाच कोणतरी असतो, पण परफॉर्म झाला ना की कळतं हा विचार साधा आहे. आणि ऍक्टिंग कळत नाही आपल्याला, ऍक्टिंग कळते की कोणतरी भाव आणतो. त्याचा विचार तू जेव्हा गाणं वाजतं तेव्हा तो टाप 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 करतो, तो माहोल सेट करतो. नंतर आपला सुव्रत जोशी जो आपला अँकर आहे, आपला मित्र, तो येतो त्याच्यातच माईक देतो. त्याच्यानंतरचा तो जो मुलगा आहे तो असा असतो की आपलं वाटत पण ह्या पोराने केलंय. तर ही जादू आहे, ही एनर्जी आहे आणि मला वाटतं काहीतरी स्वप्न आहे जे पूर्ण करण्यासाठी ही पोरं धडपड करतात. तुला आता गप्पा खूप झाल्या. आता मी माझ्या सकट आपले सगळे प्रेक्षक आम्ही सगळे आतुर झालोत की कधी एकदा तुझा डान्स परफॉर्मन्स आम्ही बघतोय. फुलवासाठी जोरदार टाळ्या.
तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच ऍक्टिव्ह व्हील 2 in 1 प्रस्तुत नसते उद्योग खूप पॉवर्ड बाय लक्स. हो. आता इथे खूप एक्सप्रेस व्हायची वेळ आली आहे कारण की हा गेमच एक्सप्रेशन बद्दल आहे. बरं. एकाच्या कानाला हेडफोन असणार आणि दुसरी जी व्यक्ती आहे ती काही शब्द बोलणार आहेत आणि फक्त त्या एक्सप्रेशन वरून किंवा त्या लिप्सच्या रीडिंग वरून तुम्हाला तो शब्द ओळखायचा आहे. तुझा पहिला शब्द आहे माखन चोर. हे मला माहिती. हा सेम शब्द नाही. बरं बोल. माखन चोर. माखन चोर. माखन चोर. ऐक मला मा कळतंय. मला मा कळतंय. पुढचं काय? पुढचं नाही. बोल, मनातलं बोल बोल. बोल हळूहळू बोल. मा असं हळू बोलू. माखन चोर. माखन चोर. चोर. माखन चोर. येस व्हेरी गुड. पुढचा शब्द माखन चोर आहे. माखन चोर आहे. वा. पुढचा शब्द आहे कांड. कांड. चलो कांड. कांड. हा कोण आहे? कांड. हा किती वेळा अरे कांड. कांड. हो नो 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 नो. मी बरोबर बोलले. हे बघ. अरे कांड. असं काय करताय? अरे तुम्ही ओके खूप मजा आलेली आहे आणि सुरुवातसाठी ही धमाल मजा मस्ती अशी चालू राहणार आहे पण आपल्या पुढच्या गेम मध्ये आणि तो पुढचा गेम सगळ्यांचा आवडता आहे आणि माझा सगळ्यात फेवरेट आहे. बघूया. आणि आता इथे एक खूपच धमाकेदार खेळ होणार आहे. तो खेळ असा आहे सिद्धू आणि आधी तुम्ही हा खेळ खेळावा अशी माझी इच्छा आहे. सिद्धू पुढे असणार, आधी तू पाठीमागे असणार. Okay. तुझे हात बाहेर आलेले असणार आणि सिद्धूचे हात पाठीमागे असणार. अच्छा. आणि ह्या वस्तू तू खूप रॅन्डमली उचलू शकतोस आणि त्या वस्तूंप्रमाणे तुला एक कथा सांगायची आहे. एक मिनिट. आता सिच्युएशन अशी आहे की मी फिल्म प्रोड्युसर आहे, ओके. तू फिल्मचा डायरेक्टर आहे आणि स्टोरी रायटर आहे हा. आणि तुला फायनान्सची गरज आहे हा. आणि तू ती फिल्म मला विकतोयस बरं. प्रोड्युसर म्हणून. वा. ठीक आहे. वा वा. तर शुरू करते. येस. हा. चलो. हाँ जी क्या आप फिल्म बनाना चाहते हैं? नमस्कार नमस्कार. एक मस्त स्टोरी आहे माझ्याकडे. म्हणजे काय सस्पेन्स पिक्चर माझा. Okay. सस्पेन्स म्हणजे तुम्ही विचार कराल तर एक अशी एक गोष्ट आहे. एक काय असतो, एक हिरो असतो आणि एका गावात तो राहत असतो आणि अचानक त्यांच्या ह्याच्यानं होळी येते. होळी येते आणि मग तो बोलतो मला पिचकारी पाहिजे, मला पिचकारी पाहिजे. तो मी कुठून पिचकारी घेऊ? पिचकारी इथे असते. ती पिचकारी तो उचलतो आणि तो आला होळीचा सण लय भारी चल नाच. हे गाणं होत असतं. Okay. हे गाणं होता होता त्याला कळतं की पिचकारीमध्ये काहीतरी हिरे आहेत. तो म्हणतो हे कुठेतरी लपवायला पाहिजे पण त्याला वाटतं ही वेळ बरोबर नाही. ही हिऱ्यांना आत्ता नाही, आपण काहीतरी कुठेतरी हिरे लपवले पाहिजेत. त्यामुळे तो विचार करतो की बॉक्सिंग. तो मुळात एक बॉक्सर असतो आणि अच्छा. त्याची एक फाईट होणार असते जेन्युइनली. म्हणजे क्लायमॅक्स असतो आपला क्लायमॅक्स. तो अख्खा आपण बॉक्सिंग रिंग मध्ये करणार आहोत अच्छा. आणि त्यासाठी खास आपण बॉक्सिंग फाईट साठी आपण महेश कोठारे सरांना बोलतो कारण डॅमेज पाहिजे आपलं त्यांना. आणि मग मटका, मग हंडी येते, हंडी दहीहंडी येते. दहीहंडीचे एक ते बोलतात की आपण मटका फोडायला जाऊ. इतक्यात त्यांना एक फोन येतो की हॅलो सगळे हिरे माझ्याकडे आहेत आणि ते तुम्ही हिरे लवकर मला नाही दिलेत तर तुमच्या मुलीला आम्ही किडनॅप करू. काय? हा म्हणजे किडनॅप करायच्या अगोदरच फोन येतो. किती पुढचा विचार आहे तो विचार करत असतो. इतक्यात त्याला कळतं तू जर माझ्या मुलीला गेलं तर चपलेने मारीन. चपलेने मारीन बोलतो पण चप्पल नसते, इकडे बूट असतो. आणि हे पिक्चरचं नावच आहे उठसूट बूट. उठसूट बूट असं पिक्चरचं नाव आहे. हा सूट मारू बुट. हा म्हणजे हा क्या बात आहे. मारू म्हणजे तुम्ही घेतलं तर. आणि पेपरमध्ये ऍड येते ती कोण बूट मारायला तयार आहे? नाही नकली हिरे चोरीला गेले. मग तो पेपर ठेवून देतो आणि मग त्याला कळतं ही पालक आहे की शेपू आहे. पण मी त्या मुलीचा पालक असल्यामुळे मी जास्त शेपून जाणार नाही.
आणि मी पालक या नात्याने माझ्या मुलीला नक्की सोडवणार. एक एक पाकळी चुन चुन के मारूंगा, चुन चुन के. आणि तो निघतो आणि अशा तऱ्हेने विलनचा खून होतो आणि मग पिक्चर संपतो मॅडम. क्या बात आहे, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय सुंदर स्टोरी त्यांनी इथे रचवलेली आहे. असेच खेळ इथे सुरू राहणार आहेत. तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक नंतर लवकर परत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच ऍक्टिव्ह व्हील 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग, को पॉवर्ड बाय लक्स. नमस्कार. विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ऍक्टिव्ह व्हील 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग, को पॉवर्ड बाय लक्स. वेळ झाली आहे ऍक्टिव्ह व्हीलची, म्हणजेच वेळ झाली आहे क्रांती रेडकर यांची. लिंबाची शक्ती आणि सुगंध असलेला ऍक्टिव्ह व्हील 2-in-1 ज्या प्रकारे कपड्यांमधला मळ आणि दुर्गंधी दूर करतो, त्याचप्रमाणे तुम्हाला आता इथे एक टास्क मिळणार आहे आणि ती तुम्हाला 2 पद्धतीने करून दाखवायची आहे. वा. म्हणजे तुम्हाला हे ऍक्टिव्ह व्हील फिरवायचंय आणि जी टास्क येईल, सपोज डान्सिंग आलं तर ते 2 स्टाईल मध्ये करून दाखवायचंय. आइए सिद्धार्थजी. फिराव. अच्छा बस बस. तिला ठरलंय. माझं काही कटकारस्थान नाहीये त्याच्यात. हो मिमिक्री. मिमिक्री. मुंबई युनिव्हर्सिटीच्या युथ फेस्टिवल मध्ये मिमिक्रीसाठी मला गोल्ड मेडल आहे. खतम कर. खलास. एक तर मला एक आवाज येतो, तो म्हणजे ओम प्रकाशांचा. ओके. आप देख रहे ऍक्टिव्ह 2-in-1 प्रस्तुत नसते उद्योग, धावन पावर बाय लक्स. आता ओम प्रकाश. आता ओम प्रकाश. आता मी मिथून करणार होतो ते मी करतच नाही. नाही हे छान होतं. तुझं मेडल तू आज आणलं नाही. नाही मेडल कोणी काय बोलू. नाही पण तो मेडल मला एका परफॉर्मन्स साठी मिळाला होता. मुळात तो आयटम असा होता की गणपती निघून गणपती पोहोचेपर्यंत माणसाची अवस्था काय होते कार्यकर्त्याची. म्हणजे गणपती निघाला, या गणपती बाप्पा, या मोरया, या मंगलमूर्ती, या मोरया, या धक 2 तासांनी गणपती बाप्पा, मोरया, या मंगलमूर्ती, मोरया. 4 तास गणपती बाप्पा, मोरया, मंगलमूर्ती, मोरया. पोचेपर्यंत गणपती बाप्पा, मोरया, मंगलमूर्ती, मोरया. गणपती पोचून आले. अरे आवाज किती रे. नाही बाप्पा सुन रहा है मेरा आवाज, बाप्पा सुन रहा है. तो ह्या आयटम मध्ये हा प्रोसेस असं होतं, हे खरं आहे की. येस. तर ते मी केलं होतं आणि त्याच्यामुळे गणपती बाप्पा मला पावले होते आणि त्यामुळे मला मिळालं. आता पटकन मिथुनची कर. मिथून. टकले की खोपड़ी की फुटने की आवाज सुनेगा तुम लोगों ने, नहीं समझाएगा. चल फोट. बस एवढंच येतो. वा. सुपर. नाही तुम्ही बोला प्लीज. हा आता मिथून. एकदा जोरदार टाळ्या सिद्धूसाठी. तुम्ही सगळे इथे वेळात वेळ काढून आला त्यासाठी तुमचे झी टॉकीज तर्फे आणि आमच्या नसते उद्योगच्या टीम तर्फे खूप खूप आभार. आणि DMD रॉक्स आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो. सो आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि DMD पाहत राहा सगळेजण. वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 9:30 वाजता ऑन झी युवा. आणि आता ऍक्टिव्ह व्हील तर्फे आमच्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नव्या मित्रांसोबत, नव्या कलाकारांसोबत, नव्या सिनेमासोबत, नव्या गप्पा मारायला नव्या रविवारी. तोपर्यंत राम राम.